नमस्कार मंडळी. आज मी इथं काय केलं आहे, मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे. त्या भांड्यामध्ये मी बरोबर 1 वाटी मोठी साखर घेतलेली आहे आणि ती ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतली. म्हणजेच त्या मोठ्या साखरेची पिठी साखर करून घेतलेली आहे. आता ही पिठी साखर काय करायचं, एका ताटामध्ये काढून घ्यायची आणि त्याच्यामध्येच म्हणजे 1 वाटी आपण साखरेचं प्रमाण घेतलं होतं की नाही, त्यासाठी अर्धी वाटी हे साजूक तूप मी घालून घेतले त्यात. तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही डालडाही इथं वापरू शकता, पण तूप असेल तर तूपच कधीही वापरलेलं चांगलं. तर हे तूप आणि पिठी साखर हे छान असं मळून घ्यायचे. आपला तळहाताचा जो मागचा भाग आहे की नाही, त्याने रगडून रगडून असं एकदम क्रीमी असं टेक्स्चर त्याचं तयार करून घ्यायचे. आता आपल्याला ही साखर आणि तूप एकत्र करून घ्यायचं आहे. याचं कारण म्हणजे आपण आज इथं नानकटाई करणार आहोत. नानकटाई एकदम खुसखुशीत अशी नानकटाई. आणि त्यासाठी काय करायचं, हे पिठी साखर आणि साजूक तूप एकदम त्याचं टेक्स्चर जे आहे ना, एकदम क्रीमी असं झालं पाहिजे. त्यासाठी अगदी रगडून रगडून होता होईन तेवढं जास्त वेळ, जितका वेळ जास्त लागेल तरी चालेल, पण ह्याचं क्रीमी असं टेक्स्चर तयार झालं पाहिजे. एकदम क्रीम कशी असती अगदी तसं हे पिठी साखर आणि तुपाचं क्रीम तयार झाली पाहिजे असं करायचं. आता पाहू शकता तुम्ही इथं किती छान असं त्याची क्रीम तयार झाली आहे. आता आपण ह्यामध्ये काय केलं आहे, आता 1 वाटी साखर होती की नाही, त्यासाठी 2 वाट्या इथं मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचे आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आणि विलायची घालायची. आणि हे सर्व काय मिश्रण काय करायचं आहे, आता सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे, म्हणजेच एकत्र मळून घ्यायचेत. छान असं त्याचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे हे सगळं मैदा त्या तुपामध्येच आणि त्या साखरेमध्येच असं मळून घ्यायचं आहे. एकदम छान असं अगदी आपण कसं रगडून रगडून पिठी साखरेचं आणि तुपाचं रगडून रगडून क्रीमी टेक्स्चर केलं होतं की नाही, अगदी तसंच हेही पीठ रगडून रगडून असा ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जर आपल्याला वाटलं की इथं त्याचा गोळा तयार होत नाही, अशा वेळेस त्यामध्ये 2 ते 3 चमचे दूध घातलं तरीही चालेल, पण मला काही आवश्यकता पडलेली नाही आहे दुधाची, तर मी अगदी तसंच हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता पाहू शकता तुम्ही किती छान इथं हे पीठ मळलं गेलेलं आहे. फक्त थोडासा वेळ लागतो, पण काही हरकत नाही. पीठ इथं एकदम छान असं मळलं गेलेलं आहे. आता मी तुम्हाला ह्याचं दाखवते कन्सिस्टन्सी कशी झाली ती आहे की नाही, एकदम छान मऊ अशी. आता आपण ह्याची नानकटाई तयार करून घेणार आहोत. त्याच्यासाठी असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि असे थोडेसे दाबून घ्यायचे आणि त्याच्यावर गार्निशिंगसाठी काय करायचं, ड्रायफ्रूट्स लावून घ्यायचे. आता मी इथं बदामाचे काप लावून घेतलेत. तुम्ही तुमच्याकडे हवे ते ड्रायफ्रूट्स लावून घेऊ शकता. उदाहरणार्थ काजू, पिस्ता, अगदी कोणतेही आपल्याला जे छान वाटतील ते आपण लावून घेऊ शकतो. अशा पद्धतीने मी सर्व नानकटाई तयार करून घेतलेली आहे. आता मी इथं काय केलं आहे, एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता ही नानकटाई ठेवून द्यायची आणि थोडंसं अंतर ठेवूनच ही नानकटाई ठेवायची बरं का. कारण हे काय होतं, नंतर ते फुलते अशी आणि त्या साईज आहे ना ती अशी मोठी होते. त्यामुळं काय होतं, त्याला जागा राहण्यासाठी थोडंसं अंतर ठेवूनच ही नानकटाई याच्यामध्ये ठेवून घ्यायची आहे. आता आपण अशा पद्धतीने नानकटाई या ताटामध्ये ठेवून घेतली आहे. आता इथं गॅसवर मी 10 मिनिट प्रीहीट होण्यासाठी एक कढई ठेवून घेतली होती. त्यामध्ये एक प्लेट पालथी घातली आहे आणि त्याच्यावर ही ताटली ठेवून घेतली आणि ही काय करायचं, 20 मिनटं चांगलं मीडियम गॅसवर बेक करून घ्यायचे. आता माझ्याकडून काय झालं, पहिला घाणा नाही तुम्हाला दाखवण्यात आला, पण हे दुसरा घाणा मी तुम्हाला दाखवते. किस्सा छान असा बेक झालेला आहे. अशा पद्धतीने ही नानकटाई खूप छान होते. कशी छान मस्त झालेली मी तुम्हाला एक तोडून दाखवते. कशी खुसखुशीत अशी नानकटाई तयार आहे. अशी नानकटाई तुम्ही करून पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.